नमस्कार मित्रांनो, कल्पृष यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे आज आपण बनवणार आहोत आम्रखंड। आम्रखंड बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला दह्याचा चक्का बनवायचा आहे। सगळ्यात आधी आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे, त्यावर जाळी ठेवायची आहे। त्यानंतर त्याच्यावर सुती कपडा टाकायचा आहे आणि त्यामध्ये दही आपल्याला घट्ट बांधून ठेवायचं आहे आणि दही आपल्याला जाडच वापरायचं आहे। पातळ दह्याचा चक्का बनवू शकत नाही। आता आपल्याला हे 4 ते 5 तास घट्ट बांधून ठेवायचं आहे। त्यामधील सगळं पाणी निघून गेलं पाहिजे। बघा अशा प्रकारे। आता त्याच्यावर आपल्याला एक वजनदार वस्तू ठेवायची आहे, त्यामुळे त्यातलं पाणी लवकर निघून जातं। आता आम्रखंडासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगते। 1 वाटी आपल्याला दह्याचा चक्का घ्यायचा आहे, जो आपण मगाशी बनवला, आणि 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे। 1 वाटी आंब्याचा रस घ्यायचा आहे आणि यामध्ये पाणी अजिबात नाही टाकायचं। वेलची पावडर, बदाम आणि केशर। सगळ्यात आधी आपल्याला 1 वाटी चक्का घ्यायचा आहे। त्यानंतर 1 वाटी पिठी साखर घ्यायची आहे आणि आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या फेटून घ्यायचं आहे। आपल्याला हे 5 मिनिटं तरी चांगलं फेटून घ्यायचं आहे, त्यामुळे क्रीमी टेक्स्चर येतं। चांगलं फेटल्यामुळे आपला आम्रखंड एकदम स्मूथ आणि फ्लफी होतं। त्यामुळे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे। तुम्ही बघू शकता आपलं श्रीखंड फेटून झालं आहे। आता ह्या श्रीखंडाचा आपल्याला आम्रखंड बनवायचा आहे। त्यासाठी त्यात 2 चमचे आंब्याचं गर ॲड करायचं आहे आणि आंब्याचं गर आपल्याला एकदम नाही टाकायचं आहे, थोडा थोडा ॲड करायचा आहे, नाहीतर आपलं आम्रखंड पातळ होऊ शकतं। आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, बघू शकता। आता आपल्याला त्यामध्ये वेलची पूड ॲड करायची आहे। त्यानंतर बदाम एकदम बारीक कापून घ्यायचे आणि ते सुद्धा ॲड करायचे। त्यानंतर आपल्याला ह्यात केशर ॲड करायचं आहे। आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। आपला आम्रखंड तयार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा। गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर मग बाय।